जयस्तंभ चौकात जिजाऊ वंदना व महाआरतीने मा जिजाऊंची जयंती साजरी। नगराध्यक्षा पूजा गायकवाड व गटनेते कुणाल गायकवाड यांच्या नेतृत्वात पार पडला कार्यक्रम। मा जिजाऊंच्या 428व्या जयंतीनिमित्त आज 12 जानेवारीला बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकातील मा जिजाऊंच्या स्मारकाजवळ हजारो शिवप्रेमी माता भगिनींच्या साक्षीने भव्य जिजाऊ वंदना व छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती मोठ्या उत्साहात संपन्न झाली। हा सोहळा आमदार संजूभाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा सौ पूजाताई गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली व नगरपालिकेचे गटनेते मृत्युंजय गायकवाड यांच्या नेतृत्वात मोठ्या उत्साहात पार पडला। दरम्यान आमदार संजूभाऊ गायकवाड यांनी चंदीगड येथून भ्रमणध्वनीद्वारे उपस्थितांशी संवाद साधत सर्वांना मा जिजाऊ जयंतीच्या शुभेच्छा दिल्या। जिजाऊ मासाहेबांचे संस्कार, त्याग व राष्ट्रभक्तीची प्रेरणा घेऊन शिवरायांच्या विचारांवर चालण्याचा निर्धार या निमित्ताने सर्वांनी व्यक्त केला। आमदार संजूभाऊ गायकवाड यांची संकल्पना आणि स्वखर्चातून त्यांनी हे स्मारक उघडलंय। हे स्मारक आपल्या बुलढाण्यासाठी बांधलंय, पण स्मारक समितीच्या सदस्य संजय गायकवाड नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या। तमाम बुलढाणेकरांचं आशीर्वाद मतदानाच्या माध्यमातून त्यांना लाभले आणि हा सत्कार आम्ही चालवू हा पुढे वारसा, जिजाऊचा वारसा बुलढाणा नगरपालिकेच्या जागरांचं आशीर्वाद मतदानाच्या माध्यमातून त्यांना लाभले आणि हा सत्कार सोहळा असं म्हणतात, वाघाची आई व्हायला वाघाचं काळीज लागतं आणि असा वाघ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई म्हणजे मा जिजाऊ। इथे सगळ्या माता भगिनी उभ्या आहेत। आईचं काळीज हे फार मुलायम असतं। पुत्रप्रेमक्षम आणि तेवढ्याच संवेदनशील असणाऱ्या नगराध्यक्ष माननीय पूजाताई गायकवाड व्यासपीठावर उपस्थित आहेत। सर्वच बुलढाणा शहरातील मान्यवर उपस्थित आहेत। नाश्ता करून लाडूच सुद्धा वाटप होत आहे। सर्वांना जिजाऊ मासाहेबांच्या 428व्या जयंती दिनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा। सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसेनेचे नगरसेवक, नगराध्यक्ष, सर्व शिवप्रेमी, जिजाऊप्रेमी, ज्या मातेने एक नाही दोन राजे घडवले, एक आदर्श माता कशी असावी, एक आदर्श योद्धा कशी असावी, आदर्श कारभार कसा ज्या मातेने शिकवलं, जिथं आदर्श करोडो वर्ष लोक मनामध्ये ठेवतील आणि त्यांची जयंती आज आपल्या बुलढाणा शहरामध्ये सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, नगराध्यक्ष आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीने साजरी होत आहे। खरं तर मला पण त्याची उणीव भासते की मी त्या ठिकाणी नाहीये, पण मला माहिती आहे की माझे मृत्युंजय, पृथ्वीराज, शिवसेनेची सगळी टीम, सगळे नगरसेवक सक्षम आहेत की माझी कमी कुठेही भासू देणार नाही आणि प्रत्येक कार्यक्रम जबाबदारी पार पाडतील। सर्वच नगरसेवकांना आणि सर्व कार्यकर्त्यांना एवढंच आव्हान या निमित्ताने आहे की ज्या मातेने 2 आदर्श राज्य घडवलेच त्याच आदर्शावर चालण्याचा प्रयत्न आपल्या लोकांना करायचा आहे। जे नगरपालिकेच्या माध्यमातून किंवा आमदारकीच्या माध्यमातून लोकांनी आपल्याला जबाबदारी दिली, हे कर्तव्य आपण नीट पारदर्शकपणे पार पाडायचं आहे। जसं महासाहेबांनी जनतेवर प्रेम केलं, शिवरायांनी जनतेवर प्रेम केलं, संभाजीराजांनी केलं, तशाच प्रकारचं प्रेम आपल्याला बुलढाणेकरांवर आणि आपल्या लोकांवर करायचं आहे।